विद्यार्थी मित्रांनो, आपण भूमितीच्या बरेच संकल्पना शिकतो, पण त्या ॲक्च्युली वर्क कशा असतात, त्यांचे वर्किंग कसं असतं, त्यांचं स्वरूप कसं असतं हे आपल्याला माहीत नसतं. जसं आपल्याला रेषा, किरण, रेषाखंड किंवा रेख, एकरूप रेषाखंड यांच्यातील फरक बऱ्याचदा सांगता येत नाही. तर रेषा म्हणजे लाईन ॲक्च्युली कशी असते हे तुम्हाला मी वर्किंगमध्ये दाखवणार आहे, म्हणजे प्रत्यक्ष क्रिया करून दाखवणार आहे. तर लाईन ही जी असते ती दोन्हीकडे जाणारी असते, म्हणजे याप्रमाणे ही इकडे चालली लाईन, या साईडला ही चालली, म्हणजे लाईन ही बोथ वे इनफायनाईट डायरेक्शन असते. याप्रमाणे दोन्ही साईडला लाईन जाऊ शकते, अनंत असते ती. त्यातच किरण हा एक बिंदू फिक्स असतो, म्हणजे या साईडला किरण जात नाही. तर किरणला ज्या साईडला आपला बाणाचं टोक असतं त्या साईडला किरण फक्त असं मुवमेंट करतो. म्हणजे लाईन म्हणजे रेषा ही दोन्ही बाजूला जाऊ शकते, किरण फक्त एका बाजूला जाऊ शकतो. रेषाखंड सेगमेंट म्हणजे रेख हा फिक्स असतो, याच्या उपसंच म्हणजे रेषाखंड, की त्याचे दोन्ही बिंदू स्थिर असतात. त्यापुढे जाऊन आपण सांगू शकतो की एकरूप रेषाखंड म्हणजेच काय, की दोन रेषाखंड त्यांची लांबी म्हणजे त्यांची लेंग्थ सारखी, त्याला म्हणतात एकरूप रेषाखंड. तर ह्या ठिकाणी आपण हे दोन रेषाखंडाच्या स्वरूपात घेतलेलं आहे की त्यांची लांबी सारखी आहे, म्हणजे हे दोन्ही एकरूप आहेत असं आपण सांगू शकतो. धन्यवाद.